आता काय अजून बोलायचंच आहे काय? आता काय बोलायचं आहे बा? इंदिराबाई, काय निरा बोलायचं आहे असं न तसं ते न हे चालूच आहे. आता मी म्हटलं ना, मी आता कुठं जात नाही. मी इथून शेती बितीचे वावरचे काम करतो ना, राहतो म्हटलं तर तरी बोलायचंच आहे का? आतून काय बोलायचं आहे तर आता म्हणजे आता काय काय बोलायचं आहे म्हणजे इथं राही नाही शेतीचे काम करणं म्हणजे तुझी जिंदगी होऊन जाईल का? हा, जे महत्वाचं आहे, जे सगळं असं करणं आहे ते तर करावंच लागेल का नाही? म्हणजे आता काय करा लागन मला? आता जीवन जगासाठी मला काय करा लागन सांगा, करतो तसं तसं. अम्मा, काय ना काय हो, तू घडीतल्या घडीतच रंग बदलतो सरदेवानी. हा, आता मी काय म्हटलं? आता मी कायले रंग बदलतो? काय गोष्ट कायची होय तर सांग ना बा इंदिराबाई, स्पष्टपणे सांग कायची गोष्ट होय. कायच्या गोष्ट करून राहिली तू? काय म्हणतो तू? त्या लग्नाबद्दल. लग्नाबद्दल? कोणाच्या लग्नाबद्दल? तूच तर म्हणे रघुला चांगला आहे, त्याला जीवनभर संग ठेवतो, कधी त्याला सोडणार नाही. हा, नाही बाई काळजी घेते अशी तशी तूच तर म्हणते शांताबाई जवळ. हो, डायना अशी माझ्या वडी म्हणे. आपण म्हणे कधी अलग नाही होऊ म्हणे, सोबत राहू म्हणे. तू माझी एवढी काळजी घेत तर म्हणे, अशी म्हणे डायना मला इंदिराबाई. म्हणे ना तू अशी. मग आता आता संग ठेवायचा आहे ना त्याला का नाही? बिलकुल बिलकुल संग ठेवायचा आहे सोबत मला. रघु, तू तयार आहे ना माझ्यासोबत राहिले? आपण दोघं मिळून खूप मोठं काम करू आता. शेतीच करू, पण चांगलं जीवन जगू. चोरी डाकू येथे नाही करू. तयार आहो, मी कधी बी तयार आहो डायना. मी पहिलेच सांगितलं आल्याबरोबर इंदिराबाईला बी, मा कुठं ठाव ठिकाणा आहे नाही, कुठं ठिकाणा आहे नाही मा. मी तुझ्या संगच राहणार आहे, आणि तू जे काम करशील, जे सांगशील ते मी तुझ्या हातभार लावून बस. मी तर तयार आहे. डायना, तो तयारच आहे, तो पहिलेपासून तयारच आहे, तूच तयार नाही. आता तू तयार झाली ना, आता चांगलं, आता उरकून टाकू. हो, उरकून टाकू. आता एक दिवस आड गेला का रक्षाबंधनच येते. आता मस्त मग रक्षाबंधनले राखी बांधतो रघुले. काय बोलतो काय तू डायना? काय करतो तू? काय बोलतो म्हणजे जीवनभर संग राहत आहे तर काही नातं लागलं पाहिजे ना, काहीच ना माय नात्याचा झाला पाहिजे तो. रघु, आता तू फिकर नको करू. आता ह्या रक्षाबंधनले मस्त तुले राखी बांधतो चांदीची. पैसे घेतो मा मायापासून. मस्त चांदीची राखी बांधतो, आणि आपण बहीण भाऊ संगत राहू. इंदिराबाई, असं कसं बा? काय काय पागल झाली काय? हो, पागल झाली काय? तुला म्हणते काय करतो काय तू? त्या दिवशी एवढे तुला समजावली रातच्या ना, सकाळी दुपारी गेलं का दक्षाच्या वचून? काय त्याला का भाऊ बनवून राहिलो का आम्ही? त्याला त्याच्यानं लग्न कर. तेव्हा सांगा मग नवरा त्याला बनवून मी त्याला भाऊ बनून राहतो संग, आणि बस फायनल. आता मी काही बोलत नाही समोर. मिळवण्याची. आणि हे शांता काय म्हणत आली? तयार झाली लग्नाची तयारी कर. आता जातो तिच्यापाशी. शांता, शांता, आज नाही आलं पाणी नाही. आज मानलं बा मिरचीला खात मानलं. पराठीचं तर बस खात टाकलं दिवसभर ना, संध्याकाळी व्हायचं पाणी आलं. डबल टाका लागेल आपल्याला पराठीले खात. जेवढं खात वाहिलं तेवढं. आताच नाही टाकू. आता वाहून नाही गेलं तरी पुरं वाहून नसन गेलो, काही ना काही तर बसलं तसं. आताच नाही टाकू. आता 2 महिन्यानं टाकून देऊ अजून. 2 महिन्याने नाही जमत. 2 महिन्याने तर फुलापातीवर येते पराठी. मग काय फुलापातीवर आल्यावर खात टाकणं जमन काय? नाही जमत. आताच जमन 15 दिवसात. हो पट ठीक आहे. आता 2 महिन्यानं तर फुलापातीवरच येते. ठीक आहे, मग असं करू, 15-20 दिवस 25 दिवसानं टाकून देऊ डबलनं. हो, 25 दिवसानं डबलनं खुरपी करून टाकून देऊ मस्त. आणि जास्त नाही, थोडस कमी. आता जे टाकलं त्याच्यापेक्षा थोडस कमी कमी घ्या म्हणून असं बायाला सांगून देऊ, टाकून देऊ. शांता, झालं बाप्पा? काय झालं? हो शांता, शांता पाय ना, तू काय म्हणत होती? हे सगळं उलट झालं ना. काय होईल? काय उलट झालं म्हणता? तू म्हटली होती ना काय ना लग्नासाठी तयार झाली. हो, काऊन झाली ते तयार? मा समोरच तर म्हटलं तिनं चांगला आहे म्हणे रघु, मी जीवनभर त्याला सोबत ठेवू म्हणे. मा समोरच तर म्हटलं तिनं. आता काय म्हणते? नाही म्हणते का आताच्या आता? आता लढू असं मला होऊन राहिलं शांता. जीवनभर ते संग ठेवतो म्हणते रघुले, पण भाव बनून. आता रक्षाबंधनले तुले राखी बांधतो म्हणते चांदीची त्याला रघुले. अशी म्हणून राहिली ते. आता सांगतो नाही मी डोकसं नाही होऊन का मग? माय म्हणते तिने लग्न
मला वाटलं का लग्नासाठी तयार झाली बा. अगं शांता, तू ना तिला विचारली काऊन नाही तेव्हाच्या तेव्हा? अगं आता लग्नाची गोष्टच करतील तू तिच्या संग, तू काहीच गोष्ट नाही केली. तशी म्हणली तिने बस आली नापाशी खरं लग्नाची तयारी. आता काय मी तिच्या लग्नाची तयारी करू? का रक्षाबंधनची तयारी करू? दोघाची राखी बांधायची कायची तयारी करू सांग आता तू. चिंता नको करू, तू चिंता नको करू. ते चाल बरं, चल आम्ही दोघी तिघी येतो, तिला समजावतो. अजून कशी समजत नाही तर माहीतच पडते. पागलच आहे लेकाची, पागलावानीच बोलते. काय ना काय ना. अरे मस्करी करत असन इंदिरा, तू मस्करी केली असन डायनानं. हो इंदिरा, असंही असू शकते, मजाक केली असन तिनं. नाही ना, फायनल फुल अँड फायनल म्हणते. आता मी याच्यात पुढे काहीच नाही बोलत म्हणते. बस रक्षाबंधन त्याला राखी बांधून मायापासून पैसे घेतो म्हणते, चांदीची राखी घेतो म्हणते, त्याला बांधतो म्हणते. आपण सांगा मग काम करून सांगा मग राहू म्हणते. मजाक नाही करते ते मजाक नाही करत. तिचा स्वभावच नाही मजाक, मजाक करतच नाही ते. जे बोलते खरंच बोलते ते. खरं बोलतो म्हणते का म्याड आहे काय गडे? चल बरं, ते गंगा गिंगा बोला ना चांगली, तिले तिकट तुकट कस करसट गिरसट तवा तिले जागेवर येईन ते. चल बरं मी चल, तू घरी चल. मी त्या मुन्नीले गंगाले यायला घेऊन येतो दोघी तिघीले, तिला समजावाले आणि करतोच तिला लग्नासाठी तयार. कशी भाऊ बनवते तर. चल बापा, समजाव तिले जरासं. समजा नाही तर त्या रघुजीवाई बघू चालला जाईल, कोण लग्न करेन तिच्या संग? चल समजा. हो चल चल. काय झालं शांताबाई? इकडे ये गंगा. काहून शांताबाई काय झालं? आताच तर कामावून आलो आपण. हो कामावून आलो, ठीक आहे, घाबरू नको एवढी. पण हे पाय ना, आता मी एवढ्यानं तिच्यासाठी दिवसभर तिच्यासाठी हे करत राहिली मी. आणि इकडे त्याले पाठवून तिकडे तिले पाठव करून. आणि पाय ना डायना काय म्हणते, हे आली होती बोमलत बोमलत इंदिरा मा घरी, तर पाय म्हणते डायना काय म्हणते, लग्नासाठी तयार नाही झाली. शांताबाई, तू तर म्हणे का ते तयार झाली, आता म्हणतो नाही झाली. काय म्हणते आता? घडीतल्या घडीत रंग बदलते. हे तशीच आहे, ते लोपर आहे. मी पहिलेच बोलली, लोपर आहे ते काही सुधारणारी नाही आहे. ते राहील तशीच. संगही ठेवतो म्हणते, काय अशीच लोटग्या बनवून ठेवते का बापा मग संग त्याले? नाही, भाऊ बनवून संग ठेवतो म्हणते त्याले. तर रक्षाबंधनले राखी बांधतो म्हणते, अशी म्हणून राहिली म्हणते ते. अम्मा, आता दुनियेत भावाची कमी आहे काय? कोणाला भाऊ बनवणं होते? एक तर भेटला त्याच्या संग लग्न करून घे म्हणा. मॅटच आहे बापा, मॅच आईली. दिमाग नाही पण तिच्यामध्ये, खरंच दिमाग नाही आहे. बिना दिमागाची आहे ती इंदिरावानी, दिमागच नाही तिच्यामध्ये. कट दिमागाची आहे इंदिराची बाई. हो ना, पाय ना. तिले अशा डाकू पोरीले अशा इले कोण पोरग उचलन? कसा बसा तयार झाला तर तिने तयार हो तर ते पाय कशी म्हणते. आता मग काय करा, आता नाही होत तयार तर चालणं जरासं समजावू तिले. चल ते बोलू जरासं तिच्या संग. चाल बापा मग चालते, तिकडून मुन्नीला घेऊन जाऊ तिच्या घरून. मुन्नी बी जराशी चांगली बोलते. हो तेच म्हणतो मी, तर चाल. काऊन काय झालं? चाल बरं मुन्नी, ते डायनाले समजावले, काय ते लग्नाला तयार नाही झाली. लग्नाला तयार नाही झाली? शांताबाई, तू तर म्हणत होती तयार झाली लग्नाला. जीवनभर सांग ठेवतो म्हणत होती म्हणते त्याले, आता म्हणते तयार नाही झाली. मस्करी करत असन व मस्करी करत असन. हो शांताबाई, मस्करी केली असन तिने इंदिराची. नाही तर एवढी जंगला पहाडात एवढे दिवस संग मग राहिले, आता तशाचेच राहिले असन, चांगलेच राहिले असन ते. आणि आता म्हणते भाऊ बनवतो म्हणते, मस्करी करत असन ते. बरोबर आहे, इंदिरा संग मजाक केली असन शांताबाई तिने. हे गोल्याचे बाबाई तसेच म्हणायला लागले. तर इंदिरा म्हणते नाही, मस्करी नाही केली म्हणते तिनं, खरखर म्हणते ते. तर मग असं आता बोलूच नका काही, बस मी त्याला राखी बांधतो अशी म्हणते ना कडक. मस्करी तिचा स्वभावच नाही तसा, मस्करी करण्याजोगता. सिरियस राहते ती. काय नाही, मग तर हे भारी गोष्ट झाली व. असं कोणी करते काय व? तेच तर मी म्हणतो म्हणून ये म्हणते शांताबाई, चाल आपण समजावू. तर म्हटलं मुन्नीला घेऊन चाल, समजावू काय समजते नाही समजत. किती समजावता तिले, काय समजावता तिले? शांताबाई, तुला दिवसभर तिले समजावलं बी नाही, काही बोलली बी नाही तू, फक्त तेवढंच प्रॅक्टिकल केली बापा. म्हटलं मी घडी घडी तिले म्हणून बोलन तर तिले शकून जाईन बा काही मला याच्यासाठी करून राहिल्या म्हणून मी काही बोलली नाही बापा. पण तिला समजायला पाहिजे ना का दुसरा व्यक्ती एवढी काळजी करते, तर आपण सगळे म्हणून राहिले लग्न करायचं आणि ते भाऊ बनतो म्हणते. तिला बी जराशी दिमाग असला पाहिजे. कट दिमागाची आहे ते, तिला दिमागच नाही आहे. दिमाग राहिला तर चांगली राहिली असती ती. मी पहिलेच म्हणा तिला दिमाग नाही.
हो बाई खरंच दिमागच नाही आहे कशी आहे तर. चला तर अशा समजावून सांगू तिले समजन तर. चाल बापा आता तेच कामं राहिले 10 वेळा समजावणं तिचं तिला समजायला पाहिजे. आता काय लहानची आहे का तिला समजावत बसा नाही. लहानची नाही व पण तिले काही अक्कल नाही आहे. हा, असं आहे ते. लहान वयानं झाली मोठी पण तिला एवढी समज नाही आहे संसाराची जीवनाची समज नाही आहे. म्हणून थोडस आपल्याला समज द्यावा लागते तिले. समजून जाईन ते. हो ते बरोबर आहे हो शांताबाई तुझं. जीवनाचं महत्व काय, परिवाराचं महत्व काय, लग्नाचं महत्व काय, हे काही तिले समजलं नाही अजून. कसं समजन व 12 वर्षाची होती म्हणते तेव्हापासून पयाली घरातून बाहेर, घराच्या बाहेर, आणि तेव्हापासून हिंडणं चोऱ्या आणि हे ते कितीक वेळा ते तिथं जेलातच गेली असन. मग तिला कसं समजन. आता कशी काही इकडे येऊन गेली ना आपण तिले पकडलं आपल्या सगळ्याच्या तिच्या बहिणीच्या बी संपर्कात आली म्हणून ते थोडीशी आली इकडे. नाही तर कुठं येत होती काय ते अजून ते तशीच पयाली असते जंगलं. हो चला मग आपल्या समजावल्यानं कोणाचं जीवन सुधरण तर काय. 2 गोष्टी सांगायला लागेल ना आपल्याला तिले कोणतं पैसे द्यावा लागते. चला आता कायले बोलावली अजून मीटिंग भराले कायले दंडार. आता काय बोलायला लावतं मला. आता कायले मीटिंग भरवली पायाची अजून. इंदिराबाई काय तू कशी करत बा पाय व शांताबाई. आपण तिच्या भल्यासाठी तिला समजावले आलो ते दंडार म्हणते आपल्याला. हालवर सोडते रे का. नाही गंगा तिला सध्या जरा कमीच नाही बोलायची. हे ना समज आहेत आपण तर समजदार आहो. बोलावली म्हणता मीटिंग भरवली म्हणता तुझ्या कारणानं. नाही तर काही गरजच नव्हती. पाहावं शांताबाई पाहावं तू काय म्हणत होती. सांग तिला समजावून. काय समजावता मला अजून काय समजावतं बाकीच आहे काय. माय बाई किती मस्त जोडा दिसते दोघाचा. एकदम लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसते मस्त. हो ना किती मस्त विठ्ठल रुक्मिणी सारखा जोडा दिसते. आणि हे अशी म्हणते का व डायना तुला अक्कल नाही का व म्याड आहे का व तू पागल झाली का तू काही दुक्षाना. काय मी कायले पागल आहो. मी नाही पागल झाली. पागल तुम्ही झाल्या काहीच काही बोलता. हे पाय डायना नाते कोणासंग कोणतं नातं जोडा लागते हे आपण समजलं पाहिजे. समजलं का. रघु संग तू आम्ही तो विचार करतो तू तसा विचार करतो. कोणता विचार करतो मी बरोबरच विचार करतो मी. रघु माझा साथीदार आहे माझा जीवन साथी आहे हमसफर आहे. हो तर मग जीवन साथी आहे ना तुया तर मग लग्न बी तर करा लागन. तसंच संग राहा लागते का जीवन साथी. त्या बहिणीने इंदिरानं केलं लग्न आम्ही सगळ्यांनी लग्न केलं आणि संग राहून राहिलो. कोण मना करते करू लग्न. आता अशी बोलून राहिली. मग आणि काय म्हणत होती तू राखी बांधू आता लग्न करू. काऊन मग डायना अशी काऊन बोलून राहिली हो तू. घडीत म्हणतं राखी बांधू घडीत म्हणतं लग्न करू. तुझ्याच तुला नाही समजून राहिलं काय व काय करू काय नाही तर एक निर्णय घे ना बापा. आम्ही जे सगळं म्हणतो तोच निर्णय घे ना. आम्ही जो तुझ्यासाठी निर्णय घेतला तुझ्या भल्यासाठीच घेतला. त्याच्यातच तुझं भलं आहे. आता मी मजाक करतो. आता मला मजाक करायचा बी हक नाही का. पाय व इंदिरा मी म्हणत येईल शांताबाईले. मी बी म्हणून दिले शांताबाईले काही डायना मजाक करत असन. मजाक करत होती काय व. मी किती मन हे दुखावलं गेलं. अशी मजाक करायची काय एवढी कडक मजाक करत होती तू. काय गरज मजाक करायची फालतूची. मजाक करत होती मी. मला नाही समजत काय काय केलं पाहिजे काय नाही मला समजते. मी म्हटलं तर तुमचं मन पहा जरासं म्हणून मी मजाक केली. रघुचं मन पहा म्हटलं रघु तर तडतड करायला लागला. रघु कधीपासून तडपडून राहिला आणि तू एकदम तशी म्हणशील तर तो नाही का तडतड करण मग. मला माहितच होतं. मला पहिलेपासूनच माहित होतं गंगाबाई काय रघु याच्या मा बद्दल याच्या मनात काय मला समजायला येत होतं. पण मी काय चुपचाप राहत होती. मी काय बोलत नव्हती. चाल मग इंदिरा करा आता लग्नाची तयारी. आणि काय करत आता लग्नाची तयारी आताच नाही. आता पहिले बारसं करतो महत्वाचं आणि मग ते लग्नाचं पाहतो नाही वाढाय ना. बरोबर आता पहिले आपल्या नातवाचं बारसं करू मस्त धुमधडाक्यानं. ते मग पाहू बापा. मग झालं ना इंदिरा झालं ना मानली. ओय डायना आता नको पलट जो आता. हो आणि आता मजाक बी करजो नको कारण मजाक करायचा हक फक्त मला आहे. मजाक आहे परिवार आले माझ्याशिवाय कोणी मजाक करणार नाही. नाही करणार. झगडे करू आम्ही झगडे करू. मला काही भान आहे का नाही आहे. काय हिंडतच राहतं निरा गावातच कुठं जात राहतं. कुठं गेली होती आता. काहून हो काय झालं. कुठं गेली होती. इंदिराच्या घरी गेली होती. सगळेच गेलो होतो 5-6 जणी. तिला समजावाले लग्नासाठी तयार नव्हती होत ती. तयार करायसाठी गेलतो. काहून तुम्हाला काय पाहिजे. सगळं तर घरीच होतं का घरचं घेऊन गेलती का मी. फोन येऊन राहिला होता त्या भावाचा तुझ्या फोनवर. काय तर उचलला मग काय म्हणे.
मी नाही उचललो. माहित उचलायलाच पाहिजे होता. काय म्हणे काय नाही तर उचलते तर खरी. तुझ्या फोनवर आला आणि मी कायले उचलू? मी नाही उचललो. तुला पाहिलो इकडे तिकडे तू नाही दिसली. वाजू दिलं मग तसं. काय भेदभाव करता हो. मा फोनवर आला आणि तुमच्या तुझ्या फोनवर आला करून उचलून बोलायला पाहिजे होतं का बा घरी नाही आहे ती बाहेर गेली कामानिमित्त मग करतो असं तर बोलायला पाहिजे होतं. आता करून घे फोन. काय म्हणते तर करून घे आणि बोलून घे. आता करता येते असं नाही करता येत म्हणून. आता तर करतोच म्हणा. करतो. नाही उचलला त्याला काय वाटलं सांग पाय फोन नाही उचलत बाई म्हणून. हो सारे जगाची फिकर तुलेच राहते. याला काय वाटलं होतं त्याला काय वाटलं होतं तर मग घरी राहत नाही तर फोन संग घेऊन जात जा. ठीक आहे. बोलतो मी त्याच्या संग काय म्हणते तर. हॅलो. बोल ना कमलेश बोल. फोन केला होता तू ना. मी बाहेर गेली होती रे थोडीशी कामानिमित्त. घरी कोणी नव्हतं. हो बाई मी समजलो मी घरी कोणी नसेल म्हणून. तर हो बोल ना बोल बोल. बाई मी उद्या निघा ना आम्ही इथून सगळेच. आ उद्या उद्या निघाल तर मग राखीच्या दिवशी पोहोचाल तुम्ही तर रक्षाबंधनच्या दिवशी हो रे कमलेश. हो बाई उद्या निघन तर राखीच्या दिवशी आम्ही घरी तुझ्या घरी. काय रे एकदम सणावाराच्या दिवशी होईन सणावाराच्या दिवशी. हा काही ना काही 2 दिवस पहिले तर येवा. आणि सणावाराच्या तूच चल ठीक आहे पण अजय त्याचा फोन नाही काही नाही. तो काय म्हणते येत नाही म्हणते का तो. अजय तो बाई आता ते कसं आहे अजय तो प्रॅक्टिकल गिरायचे त्याला काही टाइम भेटत नाही. तो आणि माझ्या ड्युटीले सुट्ट्या राहत नाही म्हणून आम्ही आता उद्या येवाचं ठरवलं. उद्या निघू आणि रक्षाबंधनच्या दिवशी तिथं तुझ्या घरी पोहोचू. अरे बापरे असं आहे काय. हो आता आखरीचं साल वय नाहीये त्याचं. आखरीचं शेवटचं वर्ष म्हणून आता जास्त असं नाही. हो बाई ते तसं आहे. ठीक आहे बा मग पोचा मग अन चांगले या मग. आणि करून ठेवतो मग मी तयारी. हो ठीक आहे बाई मग चल ठेवतो आणि निघतो आम्ही उद्या मग. ठीक आहे ठेव.